म्हणजे प्रत्येक वेळेस ती तुझ्या विरोधात कशी असू शकते आणि प्रत्येक वेळेस सत्यालाच का टार्गेट करते? आणि मला एक सांग, तुमच्या खाजगी रिलेशनचा तिला काय प्रॉब्लेम आहे? का सारखी बोलत असते ती त्याच्याबद्दल? भरपूर प्रश्न आहेत बघ, मला अनेक प्रश्न पडतात. पप्पा, हे असे सगळे प्रश्न मला पडलेत, पण काय आहे ना, त्या माझ्या सिनियर आहेत, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत. आर्यनची माहिती काढण्यापेक्षा तुम्ही हिची माहिती काढा. हिच्याबद्दल सखोल चौकशी करता आली तर करा. हा म्हणजे हवं तर तू सत्याला विचारून घे. मी पण सत्याशी बोलणार होतो, पण सकाळपासून त्याची माझी गाठच पडली नाही म्हणून राहिलं. पप्पा, सत्य आलं की मी बोलेन त्याच्याशी. हा, पप्पा म्हणतात ते बी खरंच आहे. पूर्वा मॅडम जरा जास्तच पर्सनल होतात. मंजू, हा, मला वाटलंच तोच विचार करत होतीस ना तू. माझंच चुकलं, मी तुला सांगायलाच नाही पाहिजे होतं. आहो नाही पप्पा, तसं काही नाही. मग आता अजिबात विचार करू नको बरं. शांत बस, विश्रांती घे आणि काही काळजी करू नकोस. आणि तुला काही लागलं ना तर मला सांग. आणि मी सांगितलेलं विसरून जा, बहुतेक विचार करत बसू नकोस. आणि बरं का मंजू, जास्त विचार करू नको, आराम कर. नाही लागणार ना, एवढा फंड लागणार. अहो पक्ष नव्याने बांधायचा आहे आणि नुसता पक्ष नाही काढायचा आपल्याला, सत्तेत यायचंय. तेच तेच आणि एकदा सत्तेत आलो ना की तुम्हाला डबल पैसा मिळवून देईन मी, काळजी करू नका. हा हा, मी आज माणूस पाठवतो, त्याच्याकडे आजच्या आज 10 कोटी रुपये पाठवा. आजच्या आज. हा, परत मला फोन करायला लावू नका. हा, काय झालं बबडे, सकाळी सकाळी एकदम असं तोंड का पाडून घेतलंय सांग? डॅडी साहेब, कारणच तसं आहे. या मूर्ख आर्यनच्या वागण्याचे परिणाम आहे ना, आपल्याला भोगावे लागतात. काय झालंय काय आता? नाही, आत्ता काही नवीन नाही केलंय, पण आधीच जे करून ठेवलंय ना, ते आपल्याला इथून पुढे हळूहळू मागात पडत जाणार आहे. झालंय काय? त्या मंजूच्या घरी गेले होते मी आज, तिचा जबाब नोंदवण्यासाठी. हा, या आपल्या बिंडो आर्यनला वाटलं की ती आता घाबरली असेल, ती याचं नाव कुठेच नाही घेणार, पण नाही, तसं नाही झालंय. तिने जबाब नोंदवताना आर्यनचं नाव घेतलंय स्पष्टपणे. डॅडी साहेब, आर्यनचं नाव घेतलं, नोंदवून घेतलंस तू? कशाला? डॅडी साहेब, मग मी काय करणार दुसरं? अहो, माझे पण हात कायद्याने बांधलेले आहेत. आता त्या मंजूने आर्यन विरोधात जबाब दिलाय म्हणल्यावर मला त्याचा तपास सुद्धा सुरू करावा लागणार आहे. कशाला नाव नोंदवून घेतलेस तू? नाव नोंदवलं तपास सुरू होणार, बंदोबस्त लागणार, त्याला बाहेर काढता येणार नाही, त्याला बाहेर जाता येणार नाही. बबडे, तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ. हो डॅडी साहेब, आपल्या माणसाने माती खाल्ली तरी आपणच ती साफ करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणून मी तपास थोडा लांबवलाय. उद्या संध्याकाळपर्यंत मी पूर्ण टीमला वेगळ्या कामात बिझी ठेवणार आहे. तोवर आर्यनला आपल्याला या शहराबाहेर पाठवावं लागणार आहे. नाही, ते इथे घालवतोय. ते काम माझं आहे, त्याला बाहेर घालू आणि सगळं शांत झालं की परत बोलू. हो बरोबर आहे तुमचं डॅडी साहेब, पण तुमच्या लाडक्या दिवट्याला सुद्धा हे जरा नीट समजावून सांगा तुमच्या भाषेत, कारण तो या शहराबाहेर कुठेही जायला तयार नाहीये. त्याचं म्हणणं आहे, मी सत्य आणि मंजूचा बदला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही, हलणार नाही. मी हरले त्याच्या समोर. मी किती डोकं फोडून घेऊ आता स्वतःचं? हे बघा डॅडी साहेब, तुम्हीच आता त्याच्याशी बोला आणि काय ते त्याला सांगा. मी सांगतो त्याला, चांगलं समजावून सांगतो. त्याच्या आधी मला त्या मंजिरी वाघमारेला भेटलं पाहिजे. काय म्हणजे? तिला का भेटायचं आता तुम्हाला? मुलगी मांडले तिला मी. ते डोळे गेले तिचे.
अशा कठीण परिस्थितीत आम्ही तुझ्या सोबत आहोत असा धीर तिला नको का द्यायला, म्हणून भेटायचंय.